मारत मारत आणत त्याला एका वीट भट्टीवर गरम वीट भट्टीवर कपडे घालून त्याला बसवलं. शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या आपल्या आई बहिणीवर बलात्कार होतोय. दिवसा ढवळ्या आपल्या आदिवासी बांधवाला मारल्या जाते. स्थानिकचे कार्यकर्ते स्वतः स्थानिकच्या आमदाराला हातमिळवणी करतात, त्यांच्या पाया पडण्यासाठी मोठमोठे लाखो रुपये घेऊन येतात, 10-10 लाखाचे डीजे लावतात. कुठे चालली चळवळ? महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद-ए-आझम भगतसिंग, देशातल्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. विचारपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय गृह राठोड सर, प्रमुख वक्ते अंबादासजी रगडे साहेब, प्राचार्य विलास कटारे सर, माननीय सुभाष ठोकळ सर, तसेच आमचे रमेश दादा साळवे, मच्छिंद्रनाथ ढेपे, जिल्हाध्यक्ष विक्रम जावळे, शहराध्यक्ष गणेश निंबोरे, आमचे भारतीय क्रांती दलाचे सर्वच पदाधिकारी, उपस्थित मित्र, राष्ट्र उभारणीत फुले शाहू आंबेडकरांचे योगदान. भारतातल्या तमाम देशातल्या शोषित, पीडित, वंचित या जर घटकांना न्याय दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. या देशामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्या त्या त्या उपाशीपोटी झाल्या. मित्रांनो, बदलाव भीड़ नहीं लाती, चंद लोक लाते. आपण आज जरी संख्येनं कमी असलो परंतु क्रांती ही भीड नाही करत, बोटावर मोजण्यासारखे लोक करतात. आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. मागच्या घटनेचे एक उदाहरण देऊ मित्रांनो. रयत शिक्षण संस्था शरद पवारांची, एका निती नागे नावाच्या मुलाला एका सवर्ण मुलीवर प्रेम झालं आणि त्याने प्रेम झाल्यानंतर ज्यावेळेस ही सवर्ण समाजामध्ये ही माहिती कळाली, त्या गावातील लोकांनी 10-12 लोकांनी निती नागेला त्या कॉलेजमध्ये उचलून नेलं. ते सर्व शिक्षक वर्ग पाहत होतं आणि त्याला कॉलेजमधून मारत आणत असताना मारत मारत आणत त्याला एका वीट भट्टीवर गरम वीट भट्टीवर कपडे घालून त्याला बसवलं आणि बसून त्याला मारून टाकलं. ज्यावेळेस ही घटना सर्व रयतेच्या ज्या प्राध्यापक होते, कॉलेजचे सर्व मास्तर लोक होते, त्यावेळेस त्यांनी या घटना बघितली पण तरी कोणीही पुढे आलं नाही मित्र. कारण तो मार्तंड हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ज्यावेळेस त्या निती नागेला मारण्यात आलं तिथं दुसऱ्या दिवशी बराच गोंधळ उडाला, परंतु तिथल्या लोकांना अटक झाली. परंतु तिथला राज्यकर्ता एकही पुढे आला नाही त्याला न्याय देण्यासाठी. तिथला छोटा मोठा पॅन्थरचे कार्यकर्ते उठतात आणि ते तिथं जाऊन बंड करतात. त्यावेळेस त्या लोकांना अटक करण्यात जाते. ती रयत शिक्षण संस्था कोणाची? शरद पवारांची. काही दिवसानंतर तोच जेलमध्ये सुटून येतो, पुन्हा एका मातंग समाजाच्या मुलाला मारून टाकतो, तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही मित्रांनो. उलट त्याला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते सोडवण्यास मदत करतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. आज फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या आपल्या आई बहिणीवर बलात्कार होतोय.
दिवसा ढवळ्या आपल्या आदिवासी बांधवाला मारल्या जातंय. दिवसा ढवळ्या आपले झेंडे काढून फेकल्या जाऊ लागले. काय करतोय आपण? आपले स्थानिकचे कार्यकर्ते स्वतः स्थानिकच्या आमदाराला हातमिळवणी करतात, त्यांच्या पाया पडतात, जयंतीसाठी मोठमोठे लाखो रुपये घेऊन येतात, 10-10 लाखाचे डीजे लावतात. कुठे चालली चळवळ? बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला. त्या मतपेटीतून राजा तयार होईल. आपण सगळं मतदान विकून टाकतो मित्र. कसे सत्य जाणार? बाबासाहेब म्हणतात कि देश का बुद्धिजीवी वर्ग ही देश की दिशा तय कर सकता है. बुद्धिजीवी वर्ग घराच्या बाहेर तयार नाहीये पडायला. बाबासाहेबांची चळवळ जर कोणी चालवली असेल मित्र हो तर फाटक्या कार्यकर्त्यांनी चालवली. बुद्धिजीवी वर्ग गाडी माडी साडी बंगला याच्यात दंग आहे मित्र हो. बाबासाहेब यांना शेणातले किडे म्हणतात. जे त्याच्यात गुरफाटून राहतात ना त्याला शेणातले किडे म्हणतात. समाजासाठी 1 रुपया दान नाही देणार. बाबासाहेब म्हणतात 20वा हिस्सा नोकरीतला पगारातला चळवळीसाठी द्या. कोणी देत नाही. आता भाऊनं सांगितलं. मित्र हो, भारतीय क्रांती दल या सर्व व्यवस्थेच्या विरोधात दंड ठोकून उभा राहणार आहे. आज तुम्हाला याच्यात ग्वाही देतो. शैलेंद्र मिसाळ नेता झाला, आमदाराच्या पाया पडायला नाही झाला. वेळ प्रसंगी आमदारच्या तोंडात मारून या व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. हे शैलेंद्र मिसाळ सांगतो तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये भारतीय क्रांती दल या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपडणार आहे. आमच्या आज गायरान जमिनीचा हा प्रश्न आहे. आदिवासीच्या गायरान जमिनी काढून घेऊ लागलेत. मातंग समाजाच्या गायरान जमिनी काढून घेऊ लागलेत. बौद्ध समाजावर दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार होऊ लागलेत. हे सहन करण्यासाठी शैलेंद्र मिसाळ नेत्याने झाला आणि भारतीय क्रांती दल आपण जे स्थापन केले त्या व्यवस्थेच्या दंड थोपण्यासाठी विरोधात स्थापन केलेले आहे. बाबासाहेब म्हणतात जुलूम करने वाले से जुलूम सहने वाला ज्यादा गुन्हेगार होता है. आपण जुलूम सहन करायचा. आपल्याला या व्यवस्थेसाठी लढायचं आहे. त्यासाठी भारतीय क्रांती दलच्या शाखा गावागावात झाल्या पाहिजे मित्र. भारतीय क्रांती दलची ताकद वाढली पाहिजे. ज्यावेळेस आपण या व्यवस्थेला रस्त्यावर उतरून प्रश्न विचारू आणि फुले शाहू आंबेडकरांचा ज्यावेळेस या देशाला इतिहास कसा अंमलात आणू त्यावेळेस आपली खरी क्रांती होईल मित्र. मित्र, माझ्यासारखे कार्यकर्ते ह्या विधानसभेत गेले पाहिजे. पण कसे जातील त्यासाठी आपल्याला लढावं लागणार. आता आमदाराच्या मुलाचं ऐकलं असेल तुम्ही. तिथं घन लावली म्हणे. ते आपलं काही व्यक्तिगत जायचं नाही. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, रात्र आणि दिवस हे दोन्ही खराब आहे. आंबेडकरी चळवळ जर मजबूत करायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटावा लागेल. वामनदादा कर्नाक म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असतील तलवारीची तयारचे न्यारीच टोक असते. जर 5 जण जर कधी आले आणि 5 जणांची मुठ्ठी जर कधी तयार झाली या व्यवस्थेच्या चांगल्या चांगल्याला आपण घाण फोडू शकतो. आज बघा आजची परिस्थिती काय. समाज कल्याणचे 7,500 कोटी रुपये आपले वळवले. कोणी बोलायला तयार नाही. आदिवासीचे 3,500 कोटी रुपये वळवले. पुढे आदिवासीचे नेते कोणी बोलायला तयार नाही. आमदार म्हणतो माझ्या खात्यातून कधी पैसे वळवे मलाच माहित नाही. अरे आमदार कशासाठी झाला? बाबासाहेबांना जे जे घटनेत निर्माण केलंय मित्र त्यासाठी आपल्याला राज्यघटनेमध्ये जे जे विषय निर्माण केले बाबासाहेबांनी आपल्याला तरतूद केल्या त्या वाचवण्यासाठी आपल्याला दंड थोपटायचे आहे. या व्यवस्थेला दाखवून द्यायचं आहे
आणि या व्यवस्थेला हे सुद्धा विचारायचं आहे की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणे कार्यकर्ते आहोत. तुमच्यासाठी हात मिळवण्यासाठी आलेलो कार्यकर्ते नाही आम्ही. जर आपल्याला या व्यवस्थेशी जर दोन हात करायचे असतील तर आपल्याला पहिले आपले शाखा निर्माण करावं लागेल आणि शाखा निर्माण करून आपली ताकद वाढवावं लागेल आणि ताकद वाढून मग रस्त्यावर तुम्ही यांना या बाबासाहेब म्हणतात रस्त्यावर इतके लोक जमा व्हा की संसदेमध्ये घाबरले पाहिजे. मी जास्त न बोलता जाता जाता एक बाबासाहेब वामनदादाचे एक कडवं सांगतो. बाबा तुम्ही गेल्यानंतर झुकला समाज हा. बाबा तुम्ही गेल्यानंतर चुकला समाज हा. बाबा तुम्ही गेल्यानंतर विकला समाज हा. पोटे ज्यांची भरली ते फरार झाले. पोटे ज्यांची भरली ते फरार झाले. भीमा तुझे रथाचे घोडे वैऱ्याची शेजारी बसून लाचार झाले. मित्रांनो, तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरपूर काम करायचे आहे. आपण आलात संपूर्ण जगामध्ये भारत देश हा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बऱ्यापैकी वरच्या क्रमांकावर आपल्याला दिसून येतो. यामध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक जे विचार मांडलेले आहेत, सामाजिक जे विचार मांडलेले आहेत, महात्मा फुलेंनी समाजविषयक जी काही भूमिका घेतलेली आहे याचा हा सगळा दृश्य परिणाम आहे असं आम्हाला वाटतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ताकद मिळावी यासाठी जी आंदोलनं केली, जी सभागृहामध्ये किंवा संविधानाच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे ते काम निश्चितच आज फळाला आलेलं आहे असं आम्हाला वाटतं. परंतु तरीही राज्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे अतिशय बारकाईने लक्ष देऊन आणि सर्वसामान्य माणसाच्या पदरामध्ये या अधिकाधिक कसं हे टाकता येईल, त्याला बळ कसं देता येईल, त्याला लाभ कसा देता येईल त्या दिशेनं त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. ते झाले तरच हा देश समृद्ध होईल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण होतील असं आम्हाला वाटतं. विलास कटारे. आज या चर्चासत्रामधून देशाला आज फुले शाहू आंबेडकरांची गरज आहे आणि देशाची जर दिशा जर असेल ना तर या महापुरुषावर चालली पाहिजे. परंतु काही मनुवादी व्यवस्था फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता किंवा देश न म्हणता एक मनुवादी व्यवस्था आणि एक देश मनुवादी व्यवस्थेकडे चाललेला आहे. ती मनुवादी व्यवस्था थांबवण्यासाठी देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे ती पुन्हा नव्याने जोमाने करण्यासाठी आज भारतीय क्रांतीने हा मेळावा आयोजित केला आहे. सर, या चळवळीला जोमाने चालू करणे म्हणजे काय करणार आहे सर? फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या शोषित, पीडित, वंचित घटकापर्यंत नेण्यासाठी भारतीय क्रांती दल काम करणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे विचार जाईल त्यावेळेस देश हा सक्षम होईल आणि त्यावेळेस देश सुजलाम सुफलाम म्हणला जाईल. मनुवादी व्यवस्था जरी आज सत्तारूढ झाली आहे परंतु त्यांचं स्वप्न हे स्वप्न राहणार आहे. भारतीय क्रांती दल या व्यवस्थेला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही असं मी या बैठकीतून सांगतो. सत्ताधारी पक्षांकडे फुले शाहू आंबेडकरांचे जे विचारधारी पक्ष आहेत ते पण काही लोक मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत, याबद्दल काय सांगाल? ह्या सत्ताधारी जे पक्ष आहे आणि जे विरोधी पक्ष आहे हे विरोधीच नाहीये. हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. हे दोन्ही सारखेच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलून जास्त हे नाहीये. आजच्या जर चर्चासत्राच्या माध्यमातून समाजाला काय आवाहन करणार? भारतीय क्रांती दलच्या माध्यमातून समाजाला असे आवाहन करणार आहे की येणारा काळ आपल्यासाठी खूप घातक आहे. त्यासाठी फुले शाहू आंबेडकरांचे विचार या समाजामध्ये रुचून आपल्याला देश नव्या दिशेने घेऊन जावं लागेल. यासाठी चर्चासत्र ठेवलेलं आहे. माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय चळवळीच्या लढ्याला
समाजातल्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असे लोक आज फक्त आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या आनंदामध्ये रमलेले आहेत. म्हणून तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं या चर्चासत्राला येतात याबद्दल आनंद वाटतो. आणि चिंता यासाठी वाटते की आपण किती वेळेस अशा सत्रासाठी येणार आहोत आणि कशासाठी आपण येत आहोत. या चर्चासत्रामधून आपण काय निर्माण करणार आहोत याचीही आपण स्वतःला विचारण्याची गरज आहे. तर मी आपल्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहे. या ठिकाणी जमलेले माझे आदरणीय सन्माननीय बंधू यांना मी या चर्चामध्ये सहभागी करून घेत आहोत. ही चर्चासत्र आहे आणि म्हणून आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, विचारामध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे. राष्ट्र उभारणीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचे योगदान सगळ्या जगांना माहीत आहे आणि आपण आयुष्यभर त्यावर आपण चर्चा करत असतो की त्यांचं काय योगदान आहे. किती दिवस आपण त्यांच्या योगदानाचं आपण चर्चा करणार आहोत. बाबासाहेबांनी काय केलं, महात्मा फुलेंनी काय केलं, शाहूजी महाराजांनी काय केलं हे आम्ही किती दिवस म्हणत राहणार आहोत. त्यांनी काय केलं हे आम्हाला माहीत आहे, परंतु त्यांनी सांगितलं त्यानुसार आम्ही काही करणार आहोत का, की नुसतं त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि हीच गाथा गात राहणार आहोत का. बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर हे आमच्या विचारामध्ये आहेत, आमच्या डोक्यामध्ये आहेत, परंतु ते आमच्या कृतीमध्ये कधी येणार आहेत. फुले शाहू आंबेडकरांना हीच अपेक्षा होती का. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की मला तुम्ही डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या, ही मला समाजाकडून अपेक्षा आहे. आणि त्यांचे समविचारी सर्व महापुरुष आणि महामाता या सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या विचार मंचावरचे सर्व विचार प्रकट करणारे आणि संचालन करणारे साळवे साहेब, भोकर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संयोजक शैलेंद्रजी, रगडे साहेब आणि कटारे साहेबांना आपण सर्व उपस्थित रसिक श्रोतेगण, आता हा विषय म्हणजे खूपच गंभीर, विचारणीय, चिंतनीय, मंथनीय असा विषय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 5 शतकाच्या पुढे लोटलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे होतं, काय मिळालं नाही याबाबतही आपण चिंतन करायला पाहिजे. हे चिंतन करीत असताना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महान कष्ट, त्याग दिलेला आहे, केलेला आहे, त्यांच्या बाबतीतही आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. राठोड सर यांनी आपल्याला जो योग्य समाज परिवर्तनाची लाट कशी टप्प्याटप्प्यानं घडत जाते आणि त्यानंतर समाजाचा विकास कसा होतो, जो तो व्यक्ती आपल्या अनुभवातून हे मांडत असतो आणि त्याचा परिपूर्ण म्हणजे राठोड सरांनी त्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर शैलेंद्रजी मिसाळ, भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष, हे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्या अगोदर आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर एक आवाज द्यायचा आहे, भारतीय क्रांती दलाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर शैलेंद्रजी मिसाळ हे आपले विचारमान. तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही सत्य होईल पाहिजे. आणि जेव्हा समाज अशा पद्धतीने नीतिमान त्याची भाषा करेल तेव्हा या ठिकाणची लोकशाही ही अधिक प्रगल्भ होईल. अशा स्वरूपाचा
सायमन कमिशन असेल, गोलमेज परिषद असेल, त्या सगळ्याच्या संबंधाने बाबासाहेबांनी जे कृत्य केलेलं आहे ते पंचायत लायसन घेता वगैरे हिऱ्याचे व्यापारी जे महात्मा गांधींना पैसे ठेवायचे ते सगळे असतात, बाबासाहेबांना असतात, महात्मा गांधीचं लक्ष नसतं. त्यावेळी महात्मा गांधी त्यांच्या चोऱ्यामध्ये असतात, परंतु बाबासाहेबांना जेव्हा त्यांच्या लक्षात येतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.